नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करते। तर जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलवर मी कटोरी ब्लाउज, फोर्टेक्स ब्लाउज, प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत। तर ते व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसतील तर एकदा चॅनलला आपल्या भेट द्या आणि त्या आपले चॅनलवरील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला समजतील अशा पद्धतीने मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे। ते व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ते सर्वप्रथम तुमच्याकडे येतील आणि ते तुम्हाला फायदेशीर ठरतील असं मला वाटतं। तर मी अजूनही ब्लाउजचे व्हिडिओ प्रत्येक साईजनुसार आणि प्रत्येक डिझाईननुसार मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि कसं आहे ना की कला ही आपल्या अंगी असते आणि आपल्या अंगी असलेली कला ही जर आपण सर्वांना वाटली तर ती कुठेही कमी पडत नाही। कला ही आपल्या अंगात असते आणि ती आपल्यासोबतच जाणार असते। ती आपल्यासोबत फक्त आपल्यापुरती सीमित न ठेवता जर ती आपण दुसऱ्यांपर्यंतही वाटत गेलो आणि त्याचा प्रसार करत गेलो ना तर ते आपल्याला खूप मोलाचं ठरू शकतं असं मला वाटतं। तर त्याचप्रमाणे मी म्हणजे जर तुमच्या मैत्रिणी असतील किंवा बहिणी असतील किंवा कोणीही नातेवाईक असतील की ज्यांच्यापर्यंत हे जर व्हिडिओ पोहोचले आणि त्यांना जर ते काही फायद्याचे ठरले, मोफत शिवण क्लास आणि घरी बसून जर त्यांना शिवण क्लास करण्यात मदत झाली तर ते तुमच्यासाठीही चांगलं असेल आणि त्यांच्यासाठीही, आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर ते माझ्यासाठीही चांगले ठरेल असं मी म्हणते। तर मी अगदी सोप्या पद्धतीने, तुम्ही यूट्यूबवर कुठेही जा, मी ज्या पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ना कटोरी ब्लाउजचा, तर तो व्हिडिओ तुम्हाला पूर्ण यूट्यूबवर कुठेही, मला तर वाटतं की ती कुठेही मी बघितलेली नाही आतापर्यंत, म्हणून मी म्हटलं माझी पद्धत आहे ती मी अजूनपर्यंत यूट्यूबवर कुठेही बघितली नाही। मी पण यूट्यूबवरचे भरपूर व्हिडिओ बघायची आणि बघत होती आणि बघतेही, तर मला कुठेही तशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग दिसली नाही। तर स्टिचिंगची पद्धत तर सर्वीकडे एकच असते, पण कटिंगची पद्धत मला तशी दिसली नाही, म्हणून मी म्हटलं माझ्याकडे जर एवढी सोपी आहे कटिंग ब्लाउजची पद्धत तर मी तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत आणि प्लीज त्या प्रयत्नांना तुम्ही साथ द्या। ती तुमची साथ म्हणजे कशी, तर तुम्ही व्हिडिओ बघा, बघितल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक करा, जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की ते दुसऱ्यांना उपयोगी पडतील असं वाटत असेल तर ते व्हिडिओ शेअर देखील करा। तर आपल्याच सभोवतालच्या आपल्या मैत्रिणी आहेत ना, म्हणजे गावी असो किंवा शहरात, कसं ना नवीन लग्न झालेलं असतं, शहरात मुली जातात मिस्टरांसोबत, मग मिस्टर ऑफिसला जातात, ड्युटीवर जातात, कोणतेही काम असेल तिथे जातात मिस्टर, आणि मग मुली घरी एकट्या असतात, मुली स्त्री जी असेल ते घरी एकट्या असतात। मग त्यांना तो वेळ कसा जाईल, असं रिकामा वेळ कसा आपल्याला हे करावा, गुंतवावा असं वाटतं। तर तेव्हा घरच्या घरी, म्हणजे बाहेर जाऊन तर आपल्याला शिवण क्लास लगेच करता येत नाही, मोबाईल तर प्रत्येकीकडे असतो, मोबाईल घेऊन जर मोबाईलमधून आपण काही शिकून जर घरच्या घरी जर आपण आपले स्वतःचेही ब्लाऊज शिवले ना, बस स्वतःचे, आता समजा मी हे जे ब्लाऊज घातलं आहे ना ते त्याच ब्लाऊजचे जर बाहेर तुम्हाला 500 ते 700 रुपयापर्यंत काही करून तुम्हाला शिलाई द्यावी लागेल, तर ती शिलाई बाहेर न देता आपण स्वतःचे ब्लाऊज शिवून जर आपण ती शिलाई जर वाचवू शकू तर ते किती आपल्यासाठी फायद्याचं ठरतं। तर त्याचप्रमाणे असं असतं की ज्यांना बाहेर जाऊन शिकता येत नाही तर त्या घरी बसून मोबाईलमध्ये बघून पण शिकू शकतात। आणि परत नवीन लग्न झालेल्या मुलींचा विषय, त्यानंतर मग आमच्या वयाच्या, आमच्या सिमिलर एजच्या ज्या असतात ना, त्यांची मुलं मोठी झाली, मुलं लहान असेपर्यंत तर काय करता येत नाही, आधीही ती कला अंगात असली तरी पण ती मुलं जोपर्यंत लहान असतात तोपर्यंत ते जरा साईडला ठेवावं लागतं। मग जर मुलं मोठी झाल्यावर मुलं शाळेत जायला लागतात, खर्च वाढतो, खर्च वाढल्यानंतर मग बाहेर जाऊन कामं करता येत नाही, मग तेव्हा वाटू लागतं की घरच्या घरी आपल्याला काहीतरी काम करायला हवं। मग तेव्हा आपल्याला कोणता पर्याय असतो, एकतर घरी बसून काहीतरी पार्लर करणं किंवा शिवणकाम करणं, असे आहेत भरपूर असं काही हे, तर त्याच्यामधून आपण पैसे कमवू शकतो। मग आपण आमच्या सिमिलर एजच्यासाठी पण आपण म्हणजे मोबाईलमधून जर आपण घरच्या घरी व्हिडिओ बघून
जर आपण शिवणकाम शिकू शकतो, करू शकतो, बाहेरची ब्लाऊज आपण घेऊन जर आपण पैसे कमवू शकतो, हे त्यांच्यासाठी पण चांगलं ठरतं. तर ह्याच हेतूने ना, म्हणजे आपण करत आहोत ना, आपल्याबरोबरच आपल्यासारख्याच काही मैत्रिणी असतील, त्यांनी पण शिकावं, त्यांनी पण स्वतःचे का ब्लाऊज असेल ना स्वतःचे स्वतः शिवावेत, किंवा बाहेरचे जर कस्टमरचे शिवून जर पैसे कमवत असतील तर ते खूपच छान आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्हाला कुठेही मनात भीती असेल की मला जमेल की नाही, मला येईल की नाही, मी करू शकते की नाही, ह्या प्रश्नांना जर असं साईडला ठेवून जर आपण सुरुवात जर केली ना, तर आपण कधीही मागे पडू शकत नाही. आपल्या अंगी जर कला आपण घेण्याचा प्रयत्न केला ना, तर आपली कला ही कधीही संपत नाही आणि वाटल्याने कधीही कमी होत नाही, असं मला वाटतं, असं माझं मत आहे. तर तुम्हालाही जर शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पूर्ण बघा. अगदी असं मैत्रिणीसोबत बोलतोय असं म्हणून बघा, किंवा आपली मैत्रीणसमोर बसून शिकवते असं म्हणून बघा. आणि जर तुम्हाला आवडलं तर रोज व्हिडिओ बघा, आणि मला कमेंट करून तसं सांगा की तुम्हाला कोणत्या व्हिडिओ बघायचा आहे, कशा प्रकारची कटिंग बघायची आहे, डिझायनर ब्लाऊज बघायचे, स्लीवचे डिझाईन बघायचे, साधं कटोरी ब्लाऊज शिवायचे की बिना अस्तरचं कटोरी ब्लाऊज शिवायचे, मला कमेंट करून सांगा. मी तसे व्हिडिओ अपलोड करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर चला, तर मग आता वळूया विषयाकडे. मी मागच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग दाखवली होती, जी कटिंग म्हणजे आपला जो पफ असतो ना प्रिन्सेस कट ब्लाऊजचा, तो जर आपल्याला जर कधी कटिंग जमत नसेल ना, तर तो पफ आहे ना असा अगदी चपटा बसतो, म्हणजे छातीवर तर व्यवस्थित असा उभार दिसत नाही, असा चपटा बसतो. मग तसं बसू नये म्हणून जर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघायची असेल ना, तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि त्याच ब्लाऊजचे मी आज स्टिचिंग दाखवली आहे आणि ते ब्लाऊज आता शिवून झालेलं आहे, ते मी घातलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की तो प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये मी पफ किती छान घेतलेला आहे आणि किती छान प्रकारे ते पफ बसलेलं आहे, कुठेही चपटा बसलेला नाही आणि कुठेही असा अगदी फुगा वगैरे पण आलेला नाही आणि एकदम छान असं बसलेलं आहे. अशाच प्रिन्सेस कट ब्लाऊजचे जर तुम्हाला कटिंग बघायची आहेत आणि अजूनही व्हिडिओ बघायचे आहेत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही पण स्लीव बघा, वेगळ्या प्रकारची स्लीव मी शिवलेली आहे. या स्लीवची कटिंग, स्टिचिंग आणि मी जो बॅक नेक शिवलेला आहे ना, तोही मी थंबनेलला फोटो लावला आहे. तर तो व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मी तिथे छोट्या छोट्या सगळ्या टिप्स सांगितल्या आहेत, त्या सगळ्या टिप्सना फॉलो करा, म्हणजे तुमचेही ब्लाऊज अगदी छान येतील आणि तुमचेही प्रयत्न पूर्ण होतील. चला, तर मग आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. चला, वेलकम. चला तर मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या बोटनिक ब्लाऊजची कटिंग बघितली होती, आपण आता त्याच ब्लाऊजची स्टिचिंग करणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम बॅकनेकचे आहे ना आपलं मागची बाजू आहे ना ब्लाऊजची, त्याला आपल्याला वेगळ्या पॅटर्नमध्ये कटिंग करायचं आहे, म्हणून आपण त्याला आता आकार देऊन घेत आहोत. आपल्याकडे आपण साडीमधलं थोडंसं कापड घेऊन आहे ना, ते मागच्या साईडला त्याची डिझाईन तयार करणार आहोत. त्यासाठी मी कॅनव्हास घेऊन आपण आता जी मार्किंग केलेली आहे ना अस्तरवर, तीच मार्किंग आता आपण कॅनव्हासवर करून घेऊया. कॅनव्हास हे व्यवस्थित मार्किंगनुसार कटिंग करून आपण साडीचं कापडही त्याच प्रकारे कटिंग करून घेऊया. आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. आपण आता फ्रंट साईडला जे साईड पार्ट असतात ते आपण आधी व्यवस्थित जोडून घेऊया. आपण
ब्लाऊजच्या कापडाचं सरळ कापड आणि त्यावर अस्तर ठेवून सरळ बाजूने आपण गळ्याच्या आकाराला शिलाई मारून घेऊया. पाऊण इंच अशी ठेवून आपण शिलाई मारून घेऊया व्यवस्थित. दोन्ही एकमेकांच्या समोर ठेवून शिलाई मारून घेऊया. मग आपल्याकडून एका साईडचे दोन्ही पार्ट होण्याची भीतीही नसते. समोरासमोर ठेवून केल्यावर कटोरी असो किंवा प्रिन्सेस कट असो, आपण समोरासमोर ठेवून दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे असतात. गळ्याला छोटे छोटेसे नॉचेस देऊन आपल्याला आता अस्तर दुमडून घ्यायचं. छोटे छोटे असे नॉचेस देऊन दुमडून अशी गळ्याला दाबटीप टाकून घेऊया. आणि सर्व बाजूने आपण आता शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे कुठेही फुगा न येऊ देता सर्व बाजूने शिलाई मारून घ्यायची. आणि एक्स्ट्राचं कापड व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. सेम दुसऱ्या बाजूलाही त्याच प्रकारे गळ्याला दाबटीप टाकून साईड पार्ट कटिंग करताना ना काय झालं, आमच्याकडे छोटंसं डॉगी आहे ना ओरिओ, त्याने ते अस्तरचं कापड कुठेतरी नेऊन टाकलं. ते मी पूर्ण घरभर शोधलं पण मला ते कुठेच सापडलं नाही. मग मी तेव्हा नंतर परत शिवताना दुसरं अस्तर घेऊन ते कट केलं, म्हणून त्याचा कलर जरा वेगळा आहे अस्तरपासून आणि ते जरा चुरगळलेलं पण आहे. आता मुंड्याच्या बाजूपासून आपण जोडून घेऊया व्यवस्थित. कुठेही खेचायचं नाही आणि कुठेही अशी चून पडू द्यायची नाही. व्यवस्थित असं बोट ठेवून आपण अशा प्रकारे सर्वीकडे बोट ठेवून अशी शिलाई मारून घ्यायची की ते कुठेही चुरगळणार पण नाही आणि कुठेही चुनट पण येणार नाही. अशा प्रकारे बघा किती छान पफ आला आहे. चपटाही होत नाही आणि कुठे चूनही पडत नाही. बघा, आपण शिवणकाम जेव्हा करत असतो ना तेव्हा आपल्या एक म्हणजे बोटांचा खूप मोठा रोल असतो त्याच्यामध्ये आणि डोळ्यांचा. डोळे आणि बोटं ही खूप महत्त्वाची कामं करत असतात शिवणकामामध्ये. आपल्या डोळ्यांनी आपल्याला कळते की कुठे काय चुकतं आहे, कुठे काय बरोबर आहे ते, आणि बोटं आपली त्याच्यानुसार कामं करत असतात. तर आपण आयपट्टी आणि हुकपट्टी लावून घेणार आहोत. मी सध्या गावी असल्यामुळे नाही माझी
आधीची मशीन आहे, म्हणजे मी जेव्हा 8वीला होते ना तेव्हापासूनची मशीन आहे ती माझी. ती अजूनही मी गावी गेली की ती मशीन माझ्याकडेच होती, पण मी मधल्या काही काळामध्ये ना ती गावी घेऊन आले आहे आणि गावी आली की मी त्या मशीनवरच काम करत असते. पण खूप छान आणि म्हणजे जुनं ते सोनं म्हणतात ना तशी आहे ती माझी मशीन. आणि मस्त हवेशीर बसून मग मी मशीन बाहेर अंगणात ठेवून काम करत असते. पण आता हुकपट्टी जोडून घेतली.
आहे.